नमस्कार, मी हर्षली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज मी तुम्हाला रक्तातील ब्लॉकेज कमी करण्यासाठी कोणती फळं उपयोगी आहेत हे सांगणार आहे. तुम्ही बाहेरून पूर्णपणे फिट दिसत असाल, पण रोजच काम करत असला, चालत फिरत असला, पण तुमच्या शरीरातल्या काही रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू ब्लॉकेजेस तयार होत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल, तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण त्यामागची प्रक्रिया अनेक वर्षांपासून शांतपणे सुरू असते आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की अशी काही फळं जी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करू शकतात आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडू शकतात. सर्वात आधी बोलूया डाळिंबाबद्दल. डाळिंब हे रक्तासाठी खूप चांगलं मानलं जातं. यामध्ये शरीराचं संरक्षण करणारे घटक असतात, जे रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. काही अभ्यासांमध्ये तर डाळिंब हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं असंही सांगितलेलं आहे. हा वेगळा भाग आहे की ते चावायला खूप वेळ लागतो. दुसरं फळ आहे सफरचंद. रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा, हे तुम्ही ऐकलं असेलच. सफरचंदामध्ये तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात आणि हे बॉडीमधली खराब चरबी कमी करण्यासाठी हेल्प करतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोका कमी होतो. तिसरं आहे संत्र. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही उपयोगी आहे. शिवाय संत्र आपल्या बॉडीला ताजेपणा देतं आणि पाण्याची कमतरताही कमी करतं आणि आपल्या स्किनसाठी बेस्ट आहे. चौथा आहे लिंबू. अनेक लोकांना सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबू घेत असतात. त्या लिंबूमध्ये आपलं शरीर ताजं वाटू शकतं, पचन सुधारण्यासाठी मदत होऊ शकते आणि अतिरिक्त आपल्या बॉडीमध्ये जी घाण असते ती बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला लिंबू डेफिनेटली हेल्प करतं. पाचवं फळ आहे बेरी प्रकारची फळं, जसं की स्ट्रॉबेरी असेल, ब्लूबेरी असेल. तर या फळांमध्ये शरीराचं संरक्षण करणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक रक्तवाहिन्यांमधल्या सूज कमी करण्यासाठी, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करू शकतात. सहावं फळ आहे द्राक्ष. द्राक्षांमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. काही लोक काळी द्राक्ष विशेषतः हृदयासाठी चांगली मानली जातात. मात्र द्राक्ष प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे नाशपती. नाशपतीमध्ये तंतुमय घटक चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील खराब चरबी नियंत्रणात ठेवण्यातही त्याचा उपयोग होतो. त्यानंतर आहे कलिंगड. आता कलिंगडमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीर आपलं हायड्रेटेड राहण्यासाठी नक्कीच हेल्प होते. तसेच काही घटक रक्तप्रवाह सुधारण्यासाठी देखील उपयोगी ठरू शकतात. नंतर आहे किवी. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात जे शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. काही संशोधनामध्ये किवी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं असंही सांगितलेलं आहे. ऑफकोर्स किवी हे फळ महाग सुद्धा तितकंच आहे. आणि आता शेवटचं फळ म्हणजे पपई. पपई पचनासाठी खूप चांगली मानली जाते. पचन सुधारलं की शरीराचं एकूणच आरोग्य चांगलं राहण्यासाठी हेल्प होते. शिवाय पपईमध्ये शरीरासाठी आवश्यक असे पोषक घटक असतात. पपई थोडी गरम असते, पण पपई आपल्या शरीरासाठी एकदम बेस्ट आहे आणि नुसती फळं खाल्ल्याने ब्लॉकेजेस पूर्णपणे नाहीसे होत नाहीत. जर ब्लड प्रेशर, मधुमेह, जास्त वजन, धूम्रपान किंवा तुम्ही सततचं बाहेरचं खात असाल तर त्यावर सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. योग्य आहार, नियमित चालणं, पुरेशी झोप, ताण कमी ठेवणं आणि वेळोवेळी तपासणी करणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण हृदयाचं आरोग्य एका दिवसात बिघडत नाही आणि एका दिवसात सुधारतही नाही. त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.